specimen of any material. Okay, standard specimen. Why? Because I am saying as a standard. कारण जी मोरनं जे काय त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत त्या डायमेन्शन नुसारच वी कॅन टेक द डायमेन्शन्स ऑफ दॅट कंपोनंट. त्याला आपण स्टँडर्ड कंपोनंट म्हणतोय. ओके, त्या स्टँडर्ड कंपोनंटनं इनफायनाइट नंबर ऑफ सायकल्स जर त्या कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेसची कंप्लीट केली तर दॅट व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस यू आर गोइंग टू कॉल एज ए endurance limit of that material. Now endurance limit of that material, now here you can see हा y axis वर आपण स्ट्रेस ची व्हॅल्यू घेतली. ओके, आणि x axis वर आपण नंबर ऑफ सायकल घेतले. Now when we are going to start this experiment, जेव्हा मोरनं हा एक्सपेरिमेंट स्टार्ट केला तेव्हा त्याला काय माहिती नव्हतं ना. त्यानं फक्त एक स्टँडर्ड स्पेसिमन तयार केला. पहिल्यांदा त्यानं MS माइल्ड स्टीलचा तयार केला असेल. आय डोंट हॅव दॅट आयडिया कुठल्या मटेरियलचं त्यानं सुरुवात केली. बट ही माइट हॅव स्टार्टेड द फेरस मटेरियल. माइल्ड स्टील आपण कन्सिडर करू. त्या माइल्ड स्टीलचा त्यानं तो स्पेसिमन तयार केला, त्याच्या मशीनमध्ये बसवला. तिथं कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस तयार होतील. आपण काल बघितले ते कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस मशीन त्याचं मेकॅनिझम. तर त्यानं पहिल्यांदा काय केलं की त्या मटेरियलची टेन्साइल टेस्ट घेतली आणि त्या टेन्साइल टेस्ट मध्ये त्यानं पहिल्यांदा त्याचा SUT फाइंड आउट केला. दॅट इज अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ. ओके, तिथं आपण असं समजू की ही व्हॅल्यू आहे ती SUT आहे. आणि त्या SUT व्हॅल्यूला त्यानं काय केलं की पहिल्यांदा कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस अप्लाय केला. अँड तो जो SUT आहे तिथं आपण हॅलो, when he has applied that much stress, तर तो त्यानं काय केलं की आपल्याला पाहिजे काय कम्प्लिटली रिव्हर्स द स्ट्रेस. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल ही स्टार्टेड दॅट फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी वी आर गोइंग टू टेक दिस व्हॅल्यू एज ए 122 megapascal. ओके, और kilopascal you can say. It is better to take the megapascal, 122 megapascal. ओके, हे एक्झाम्पल घेतोय आपण फक्त. These are not the correct value. Correct values will be mentioned in our problem statement only. Okay, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये ज्या काही करेक्ट व्हॅल्यू आपल्याला दिल्या असतील त्या आपण घ्यायच्या. सो when we are going to say that this value SUT value is applied, त्यानं काय केलं की त्याच्यावर त्यानं पहिल्यांदा टेन्साइल स्ट्रेस तेवढा द्यायला सुरुवात केली. त्याला असं जाणवलं की तो टेन्साइल फक्त म्हणजे एक सायकल पण कंप्लीट झाली नाही, फक्त टेन्साइल स्ट्रेस दिल्या दिल्या तो मटेरियल ब्रेक झाला. कारण आपण टेन्साइल टेस्ट वरूनच ती व्हॅल्यू काढली. म्हणजे UTM मध्ये ते स्पेसिमन धरला, दोन्ही साईडनं ओढायला सुरुवात केली आणि जिथं कुठं चुकला तिथं ती व्हॅल्यू आली SUT. तसं त्यानं त्या रिव्हर्स मशीन मध्ये पण केलं. मग त्यानं काय केलं की त्याच्यापेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू घेतली आणि लोड अप्लाय करायला सुरुवात केली. त्याला असं जाणवलं की तो टेन्साइल लोड दिल्यानंतर ते मटेरियल शाबूत राहिलं, तर स्पेसिमन तुटला नाही. परत कॉम्प्रेसिव्ह द्यायला सुरुवात केली आणि असं करून त्याने एक सायकल कंप्लीट केला आणि तो कंपोनंट ब्रेक झाला. असं करत त्यानं काय केलं की त्या स्ट्रेसची व्हॅल्यू हळूहळू कमी करत आणली आणि तो रिव्हर्स द स्ट्रेस, कम्प्लिटली रिव्हर्स द स्ट्रेस अप्लाय करत गेला. जेवढी टेन्साइल दिल्या, समजा ह्या केसमध्ये 100 मेगापास्कल एवढी टेन्साइल स्ट्रेंथ दिली, तर कॉम्प्रेसिव्ह पण 100 मेगापास्कल तयार केली त्या मशीननं. ओके, आणि मग आपल्याला असं जाणवलं की दॅट कंपोनंट कॅन सस्टेन revolutions equal to 10⁻³ or here 10⁻² is there for the 100, 10⁻² and 10⁻³ च्या मध्ये. Okay, so that component has completed value equal to 10⁻².5. ओके, तेवढी त्यानं सायकल कंप्लीट केलं, पण तो ब्रेक झाला त्याच्यानंतर. पण आपण तर विचार करतो एंड्युरन्स लिमिट म्हणजे ही स्ट्रेसची व्हॅल्यू आहे, आता तुम्हाला दिसते ती. ओके, आणि त्या स्ट्रेसच्या व्हॅल्यूला आपल्याला असं पाहिजे की
ह्या स्ट्रेसच्या व्हॅल्यूला आपल्याला कम्प्लिटली रिव्हर्स द सायकल्स फॉर इन्फायनाईट नंबर ऑफ रिव्होल्युशन झाले पाहिजे. ओके, मग त्यांना अजून कमी करत आणला तो स्ट्रेस आणि त्याला एक अशी व्हॅल्यू मिळाली त्या मटेरियलसाठी की ज्याच्यानंतर त्यानं तो कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस अप्लाय केला आणि ही गेट इन्फायनाईट नंबर ऑफ सायकल्स फॉर दॅट. ते मटेरियल ब्रेक झालं नाही. ओके, सो दॅट व्हॅल्यू यू आर गोइंग टू कॉल ॲज ए इंड्युरन्स लिमिट ऑफ दॅट मटेरियल, किंवा त्याला इंड्युरन्स स्ट्रेस म्हटलं जातं बेसिकली, बट normally use करताना we are going to use word as a endurance limit. It is a limiting value of stress which we can apply on any component as completely reverse the stress. म्हणजे कम्प्लीट जेवढा टेन्साईल वापरला तेवढाच कॉम्प्रेसिव्ह असं कम्प्लिटली रिव्हर्स्ड सायकल आपण अप्लाय केले. ओके, सो दॅट कर्व हॅज ड्रॉन फॉर द MS मटेरियल विच ही हॅज चोजन. आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं की प्रत्येक फेरस अलायला त्यानं तो मटेरियल चेक केला, स्पेसिमन त्याच स्टँडर्डचा ठेवला, नंतर अल्युमिनियम अलाय केला. नाउ डेज वी आर गोइंग टू यूज इट ॲज अ इंटरनॅशनल स्टँडर्ड. IS स्टँडर्ड नुसार आपण तो स्पेसिमन तयार करतो त्याच डायमेन्शनचा, आणि तोच जो स्पेसिमन आहे तो स्पेसिमन वी आर गोइंग टू टेस्ट इन दॅट मशीन. ओके, त्याच्यावरून आपण इंड्युरन्स लिमिट कॅल्क्युलेट करतो. आता हे जे इंड्युरन्स लिमिट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट, इंड्युरन्स लिमिटला आपण काल बघितलं की S सफिक्स E हे नॉमेनक्लेचर वापरले, बरोबर आहे. सो S सफिक्स E, S फॉर द स्ट्रेस अँड E फॉर द इंड्युरन्स लिमिट. ओके, ते मशीन कालच्या स्लाइड मध्ये होतं. So I can put here again that machine. हे मशीन होतं ते काल आपण बघितलेलं. Background fill with white. No. I'll take another slide. Here I will put that machine. ज्यांनी कालचं लेक्चर अटेंड केलं, काल we have described all these things in very good manner. हे ते मशीन होतं. ओके, आणि त्या स्पेसिमनचा जो साईज होता तो साईज पण आपण स्टँडर्ड साईज घेतली होती, अँड दॅट स्टँडर्ड साईज स्पेसिमन हॅज टेस्टेड असं त्यानं मोरनं सांगितलं, आणि त्याच्यानुसार मग त्यानं हा कर्व ड्रॉ केला. ओके, हा कर्व ड्रॉ केला त्यानं, आणि तो प्रत्येक मटेरियलचा जो कर्व आहे दॅट कर्व वी आर गोइंग टू नाउ डेज यूज ॲज ए SN कर्व फॉर द स्पेसिफिक फॉर दॅट मटेरियल. ओके, हा SN कर्व ज्यावेळेला आपण बघितला आणि त्याच्यावरून आपण इंड्युरन्स लिमिटची व्हॅल्यू पण काढली. ओके, सो नाउ इट इज अवेलेबल इन डिझाईन डाटा बुक. कुठल्याही मटेरियलची तुम्हाला जर इंड्युरन्स लिमिट पाहिजे असेल तर दॅट इज अवेलेबल बाय द मोर्स मेथड, and that value you can choose from that design data book. But when you are going to see this endurance limit test and its graph, that is S and N curve, at that time that curve has divided again in two parts. One is called as low cycle curve, okay, or low cycle stress value of that stress, and high cycle stress value. So high cycle stress value, again it will that endurance limit will again come in that high cycle value only. Low cycle value मध्ये काय केलं की 10⁻³ सायकल जिथे कंप्लीट होतात त्याच्या आतल्या सगळ्या सायकल, मग 1 असेल, 2 असेल, 10, 100, 1000, ह्या ज्या सायकल आहेत दॅट विल बी काउंटेड ॲज अ लो सायकल. मीन्स दॅट कंपोनंट विल गेट ब्रेक आफ्टर सर्टन लिमिट, आफ्टर sustaining that reversible stresses and sustaining that reversible stresses for limited number of cycles. Okay, and here the high cycle आहे that is nothing but the cycles which are sustained by that component beyond 10⁻³ value. Okay,
म्हणजे 10⁻³ व्हॅल्यूच्या पेक्षा जास्त सायकल्स रिव्हर्सेबल स्ट्रेसच्या जर त्या कंपोनंटनं सस्टेन केल्या, म्हणजे ब्रेक झाला नाही तो कंपोनंट, तर त्याला आपण हाय सायकलमध्ये टाकतो. ओके, आणि त्याचाच पुढचा पार्ट आहे इंडुरन्स लिमिट. इंडुरन्स लिमिटच्या आत जर आपण स्ट्रेस ठेवला तर कितीही नंबर ऑफ सायकल्स झाल्या, दॅट पार्ट विल नॉट गेट ब्रेक. ओके, द स्टँडर्ड स्पेसिमन विल नॉट गेट ब्रेक. ओके, एनी क्वेश्चन नाव? उबाळे, हॅलो हॅलो. येस सर. हा, अजून काही क्वेश्चन आहे का? एनी नो क्वेश्चन? सर. नो. बाकी कोणाला अजून? नो. Okay, ठीक. Now when we are going to use this as a stress value for designing of component under fluctuating load, तर ती व्हॅल्यू आहे तशी जर घेतली आपण, जे काही येईल आपली, समजा 50 पास्कल किंवा 50 मेगापास्कल एवढी जर व्हॅल्यू आली, ओके, तर दॅट सेम व्हॅल्यू कॅन वी यूज फॉर द डिझायनिंग. कारण आपण जे टेस्ट केलेले आहे दॅट वी हॅव कंडक्टेड ऑन स्टँडर्ड स्पेसिमन. Whereas if you are going to design a knuckle joint for completely reversed stress, म्हणजे एक नकल जॉईंट मी डिझाईन करतोय त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल त्या दोन्ही पण स्ट्रेस येत आहेत आणि त्या असणार आहेत 300 मेगापास्कल एवढ्या. ओके, 300 मेगापास्कल कॉम्प्रेसिव्ह, 300 मेगापास्कल टेन्साईल अशी स्ट्रेस येणार आहे. मग आपण जे अगोदर नकल जॉईंट साठी जे मेथड वापरले that will not be useful here. Here what we have to do is that we have to use that reversible stress method. Okay, and that is nothing but endurance limit. आपल्याला endurance limit वापरायला पाहिजे या ठिकाणी. ओके, ती व्हॅल्यू जी आपण स्टँडर्ड स्पेसिमन मधनं कॅल्क्युलेट केली ती आहे तशी वापरू शकतो का, दॅट इज द क्वेश्चन. अँड experiment and experience has shown that we cannot use that value of endurance limit which we have calculated by means of that Morse method. Some modification we have to do for that. The modification करण्यासाठी, okay, we have to go for the modification. Now how that modification is done, that we will see. Before we are going to see that modification and all that, just as a for curiosity we can say, not part of our syllabus, but curiosity. This is a graph which has shown the relationship between endurance limit and ultimate tensile strength. That if you are going to put the tensile strength, ultimate tensile strength on x-axis and fatigue strength, that is nothing but the endurance limit or fatigue strength for that cycle on y-axis, then you will come to know that the fatigue strength will get increased when the material's tensile strength is increasing. What it means? It means that suppose we are going to take material as a wood. Now for that wood, tensile strength is less as compared to the tensile strength of steel. बरोबर आहे? वूड साठीची टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे स्टील पेक्षा. मग त्या मटेरियलला फटिक टेन्साईल स्ट्रेंथ किंवा फटिक स्ट्रेंथ, इंडुरन्स लिमिट हे कमीच येतं. असं होत नाही की इंडुरन्स लिमिट त्या टेन्साईल स्ट्रेंथ पेक्षा जास्त येतं. असं जगातल्या कुठल्याही मटेरियलला होत नाही. अँड इट हॅज सम रिलेशनशिप, लिनियर रिलेशनशिप वी कॅन से. जशी जशी आपण अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ वाढवत जाऊ कुठल्याही मटेरियलची, तशी तशी त्याची फटिक स्ट्रेंथ किंवा इंडुरन्स लिमिट वाढत जातं. ओके, दॅट हॅज शोन इन दिस graph. Next, as I was talking about what we can do when we are going to have the endurance limit value of a standard specimen, okay, then can we use it as it is for the calculation? That is my question. Okay, so answer has come as a no, because when we are going to calculate the endurance limit of a standard specimen, it cannot be used as a
limit of stress or value of stress which we can apply as a completely reverse the stress on the component which we are going to design. म्हणजे काय की स्टँडर्ड स्पेसिमन आपण घेतला, त्या स्टँडर्ड स्पेसिमन वर कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस आपण अप्लाय केले आणि आपल्याला त्या स्ट्रेसची व्हॅल्यू जी मिळाली ॲज अ इंड्युरन्स लिमिट, म्हणजे तेवढी व्हॅल्यू अप्लाय केल्यानंतर तो स्टँडर्ड स्पेसिमन ब्रेक होत नाही किंवा फेल होत नाही. ओके, मगाच्या ग्राफमध्ये आपण बघितलं होतं की 50 मेगापास्कल ही त्याची व्हॅल्यू आहे. 50च्या आतला कुठलाही स्ट्रेस आपण अप्लाय केला, कम्प्लिटली रिव्हर्स स्ट्रेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल तेवढाच, तर तो स्पेसिमन ब्रेक होत नाही फॉर एनी नंबर ऑफ सायकल्स. तुम्ही त्याला कंटिन्युअसली रन करत ठेवा, ओके, इट विल नॉट गेट ब्रेक. पण त्या 50च्या अबाव जर तुम्ही 52 मेगापास्कल अप्लाय केला स्ट्रेस, 52 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर, तर त्याची व्हॅल्यू लिमिटेड झाली. म्हणजे तो काय होईल की 10⁻³ आतमध्ये किंवा 10⁻³ नंबर ऑफ सायकल्सला तो ब्रेक होईल. ओके, वी कॅन कॅल्क्युलेट इट. म्हणजे आपण ह्या ग्राफवरून ते कॅल्क्युलेट करू शकतो की तुम्ही 52 मेगापास्कल एवढा स्ट्रेस जर अप्लाय केला तर तो कंपोनंट आहे, तो स्टँडर्ड स्पेसिमन आहे, तो किती सायकल कंप्लीट करेल. ओके, त्याची व्हॅल्यू आपण कस्टमरला देऊ शकतो. तर त्या 50च्या आत जर आपण 49, 48 मेगापास्कल दॅट इज न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा स्ट्रेस अप्लाय केला तर दॅट स्टँडर्ड स्पेसिमन विल नॉट गेट ब्रेक. मग ती आहे तशी व्हॅल्यू आपण डिझाईनमध्ये डिझाईन कॅल्क्युलेशन, स्ट्रेस कॅल्क्युलेशन आणि डायमेन्शन्स कॅल्क्युलेशनसाठी वापरली. त्यावेळेला डिझायनरनं असं जाणवलं की दॅट व्हॅल्यू इज नॉट ॲप्लिकेबल. ती व्हॅल्यू आहे दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड ॲज अ थिअरॉटिकल वन अँड वी हॅव टू मॉडिफाय इट. Unless and until we are not going to modify it, we cannot use, our design will not be safe. So what modification they have suggested? So this modification which has suggested is that this S suffix E, that is the endurance limit or stress, endurance stress is equal to, म्हणजे आपण जे डिझाईन साठी वापरणार आहे that value. Okay, where SE is the endurance limit of component. इथे मी ऍक्च्युअल इंड्युरन्स लिमिट आपण म्हणतो. ऍक्च्युअल इंड्युरन्स लिमिट आणि SE डॅश इज द इंड्युरन्स लिमिट which were calculated by the experimentation with standard specimen. Okay. So when we are going to conduct that experiment with the standard size, that value which we have got is the standard specimen and we'll call it as a SE dash. Okay. From this SE dash, how we can take the SE, that is the actual endurance limit which we can use for the calculation. So they have suggested some factors, and that factors are KA, KB, KC, KD, KE, and KF. Now 1, 2, 3, 4, 5, 6 factors has to be applied for that. Now what are these 6 factors? म्हणजे I'll repeat it once again. आपल्याला मोरनं सांगितलेल्या सगळ्या एक्सपेरिमेंट नुसार आपण स्टँडर्ड स्पेसिमन तयार करून ज्यावेळेला इंड्युरन्स लिमिटची व्हॅल्यू आपण काढू एक्सपेरिमेंटली, त्याला आपण म्हणू की SE डॅश. ओके, मगाशी जो ग्राफ बघितला त्या ग्राफमध्ये ते आलेले आहे 50 मेगापास्कल. आता ही 50 मेगापास्कल आहे तशी आपण डिझाईन कॅल्क्युलेशनला वापरायची नाहीये. दॅट शोज द एक्सपेरिमेंटेशन ऑर एक्सपिरियन्स हॅज शोन दॅट इट कॅनॉट बी यूज ॲज इट इज. मग त्याला मॉडिफाय करायचंय. त्या मॉडिफाय केलेल्या इंड्युरन्स लिमिटला किंवा इंड्युरन्स स्ट्रेसला आपण नाव देऊ S सफिक्स E. ओके, म्हणजे SE डॅश आणि SE हे दोन नॉमेनक्लेचर आपण इथे नवीन ऍड केले. ओके, SE how we can calculate from SE dash which we have calculated, which we have find out from by the experiment. ओके, तर त्याच्यासाठी त्याला 6 फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. What are that 6 factors? That first factor is KA, second factor is KB, third KC, fourth KD, fifth KE, and sixth one is KF.
ह्या एवढ्या फॅक्टरने तुम्ही मल्टिप्लाय करा, then the value which you are getting that you can use for the actual design. Okay, so that has proven, and that proven value of SE dash can be used for the further calculation. Okay, now what we are going to do is that we are going to say what it actually means, what this value of SE which we are going to calculate from SE dash and multiplying by various factors. So what that factors are? Out of that is Ka. Ka means surface finish factor. Okay, so machined parts have different finish, surface finish. Now the specimen, standard specimen which we are going to use is fully finished. It is grinding operation is done on that, and that component has super finish. But as we know that normally when we are going to use the components that are not that much finish, surface finish is that not that much. If you are going to use the forging operation, surface finish is less as compared to the operation which we are going to do with the machining. The CNC वर एखादा component तयार केला, that surface finish will be different as we are going to manufacture by means of forging or by means of casting. कास्टिंग न जर एखादा कंपोनंट तयार केला तर त्याचं सरफेस फिनिश हे मशीनने तयार केलेल्या कंपोनंट पेक्षा वेगळं असणार आहे. ओके, सो बाय युजिंग दॅट और बाय कन्सिडरिंग दॅट फॅक्ट वी हॅव टू यूज दिस के एज अ फॅक्टर विच विल रिप्रेझेंट सरफेस फिनिश. कारण स्टँडर्ड स्पेसिमन वर टेस्ट करत असताना आपण तो स्टँडर्ड स्पेसिमन तयार करतो, त्याचं सरफेस फिनिश खूप चांगलं असतं एखाद्या कास्ट आयर्नच्या मटेरियलपेक्षा, कास्ट आयर्नच्या कंपोनंट पेक्षा. ओके, so we are going to use that Ka as a factor which will compensate all these things. म्हणजे स्टँडर्ड स्पेसिमनचं सरफेस फिनिश हे आपण वापरलेल्या कंपोनंट पेक्षा चांगला आहे म्हणून आपण Ka हा फॅक्टर त्याला वापरतोय. ओके, so that indicates the surface finish. In detail we'll see later on what the Ka and how it is calculated. Just you understand here what the Ka means. Okay, likewise Kb. Kb means size factor. Okay, so when we are going to manufacture the standard specimen, it has a standard values of size. Diameter, length is standard. Okay, but if you are going to increase the diameter, definitely that particular component will sustain more stress. So to accommodate that, here it is large parts generates possibility of finding defects. Okay, when we are going to have the large component. So I don't have here now example. Tomorrow definitely I will show you that example of the shaft which is used for the turbine and shaft which is used for the ceiling fan. Suppose we are going to consider the shaft which is used for the turbine. You have seen the turbine because we have visited to where we have visited or not for any power generation plant, hydropower plant. आपण कुठे विजिट केले का हायड्रोपॉवर प्लांटला? हा, हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर, येस आपण कुठे विजिटला गेलेलो नाही ना अजून? गेलतो की सर. कोणीकडे? कोल्हापूर, तारापूर. ओके, हायड्रोपॉवर स्टेशन बघितलंय तुम्ही? हा बरोबर आहे, तुम्ही गेला होता कोल्हापूर तारापूरला. हायड्रोपॉवर स्टेशन किंवा ॲटॉमिक पॉवर स्टेशन तुम्ही बघितलंय. ओके, तिथले जे टर्बाईन आहेत त्यांचे जे शाफ्ट आहेत ते शाफ्टचे डायमीटर साधारणपणे असतात 1 मीटर किंवा त्याच्या अबाव पण असू शकतात. ओके, whereas the shaft which we are going to use for the ceiling fan, it has a diameter equal to 10 millimeter. Okay, मग आपण endurance limit, if we are going to use same endurance limit for that 1 meter diameter shaft and for the 10 millimeter diameter shaft, it will not be applicable. त्याचं कारण काय आहे? When we are going to manufacture a 1 meter diameter shaft
at that time there may be more number of blowholes, whereas more number of defects while we are going to manufacture it. पहिल्यांदा तर आपण कास्ट आयर्नचा एक रॉड तयार करणार आहे आणि त्याला परत मशीनिंग करणार आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दॅट शाफ्ट. ओके, मग ते कास्ट आयर्नचा जो रॉड तयार केला जाईल किंवा कुठल्याही अलॉयचा रॉड तयार केला जाईल त्याच्यामध्ये डिफेक्टची संख्या जास्त आहे ऍज कम्पेअर टू द डिफेक्ट विच विल बी जनरेटेड इन 10 millimeter रॉड. ओके, सो दॅट डिफेक्ट्स आर रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द फटिक फेल्युअर. कारण डिफेक्ट म्हणजे काय की क्रॅक, ब्लो होल्स, त्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑब्विसली जास्त असणार आहे आणि रिव्हर्स स्ट्रेस जर अप्लाय केला तर क्रॅक विल बी इनिशिएटेड ऍट दॅट पॉइंट अँड फटिक फेल्युअर विल ऑकर. त्यामुळं वी आर गोइंग टू कन्सिडर द साइज फॅक्टर. ओके, नेक्स्ट इज KC. KC is reliability factor. Okay, so this reliability factor means when we are going to conduct number of experiments for failing of that material or for finding the endurance limit, at that time we can know or we can calculate the value which will represent how many repetitive that material is showing same behavior. But the material's behavior, if it is showing same behavior, it is called as reliable material. If it is not showing, then it is called as then the material is not reliable. For example, if I borrow some money from my friend, okay, म्हणजे एका मित्राकडून मी काही पैसे उसने घेतले 100 रुपये, ते त्याला परत दिले, परत दुसऱ्यांदा त्याच्याकडून घेतले, त्याला मागितले, त्याने दिले मला, तिसऱ्यांदा पण त्याने दिले मला, चौथ्यांदा पण त्याने दिले मला. म्हणजे मी एक असा माणूस त्याला समजतो की ही इज रिलायबल पर्सन. म्हणजे जेवढ्या वेळेला मी त्याला पैसे मागतोय त्याला तो कधी नाही म्हणत नाही आणि मला तो पैसे देतो. त्याच्या उलट दुसरा अजून एक मित्र आहे, त्या मित्राला मी पहिल्यांदा 100 रुपये मागितले, त्याने दिले. ओके, आणि काय कारणानं मला त्याला द्यायला उशीर झाला आणि दुसऱ्यांदा मी त्याला पैसे मागितले, 100 रुपये पाहिजेत, नाही म्हणला 10 रुपये आहेत माझ्याकडे. ठीक आहे, त्याने दिले नाहीत. त्यानंतर तिसऱ्यांदा मला गरज लागली, मी तिसऱ्यांदा त्याच्याकडे मागितले, त्यावेळेला त्याने दिले. चौथ्यांदा परत मागितले, त्यावेळेला म्हटलं नाही माझ्याकडे. जो पर्सन बी आहे ही इज नॉट रिलायबल, वेर एज पर्सन ए इज रिलायबल. मीन्स एनी what we can say property. Now we are talking about the properties, that is strength and stress and all that properties. Okay, ह्या properties एखाद्या मटेरियलने जर consistency दाखवली, that we can say as a reliable component or that reliable material. Okay, whereas if any other material is not showing that consistency, that is called as not reliable. So there may be variation in the reliability. That's why we are going to account that reliability also, and that is denoted by KC as a reliability factor. Okay, so when we are going to go further, then KD is the load factor, or it is called as loading factor. Okay, now when we are going to conduct the experiment, we are conducting experiment for completely reversed cycle. पूर्ण रिव्हर्स्ड सायकलला आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट करतोय. Whereas if suppose I am going to use that component for only fluctuating stress, it is not completely reversed stress. It will remain in tensile stage only, but tensile stage will be 100, then 50, then 100, then 50, then 100, and then 50. That means that stress never will come below the zero, that is towards the compressive side. It will always remain tensile. So can we use that endurance limit value as it is for the calculation? No. In that case, that value may be greater than the actual value which we want. Okay, or the actual value may be greater than what value we have measured from the experiment. Getting me? So depending upon loading, which type of loading we are going to apply, that factor has to be considered, and that is called as KD, load factor. Okay, कुठल्या प्रकारचं तुम्ही लोडिंग वापरताय, कम्प्लिटली रिव्हर्स आहे, फ्लक्च्युएटिंग आहे का, टेन्साइल लोडिंग आहे का फक्त कॉम्प्रेसिव्ह लोडिंग आहे, त्याच्यानुसार वी आर गोइंग टू सिलेक्ट दॅट फॅक्टर. ओके,
then KE is the operating factor, operating temperature factor actually. T is used for the temperature. Okay, so this operating temperature factor means when we are going to conduct the experiment on standard specimen, at that time we may conduct that experiment for the room temperature. Okay, if I am conducting that experiment in Himalaya, it may be 10 degrees Celsius, or maybe we can say 0 degrees Celsius, where I have conducted the experiment. Whereas if I am going to use that component here in Pandharpur, then that temperature may be 35 degrees Celsius. And you know that every material responds to the temperature. So we cannot use the data which we have gathered from the experiment which we have done in the Himalaya, or we cannot use the data which we have gathered in Pandharpur, everywhere in all over India, okay, all over world also. So that the temperature factor has to be taken account, and that temperature factor is denoted by K suffix E. And last one is the stress concentration factor, that is denoted by Kf. That stress concentration factor we are going to concentrate more, and we are going to see what the stress concentration factor is. Before that, we are going to see all other factors, and later on, at last, we will concentrate on stress concentration factor. Now, the stress concentration factor is nothing but the factor which is depend upon which type of stress concentration and Rabin's method. The methods which we have seen to reduce the stress concentration are used for that component. Okay, so all these things to how we can use the experimental endurance limit to the actual one for designing of any component. Okay, any question related to this slide? Hello? No, Hello? sir. No. Nilesh Kadam? Hello? Yes, sir. Do you have any question? No, sir. No. Aman Mulani. Aman Mulani. Hi, sir. Hello. Do you have any question? No, sir. You understood what? Yes, I- yes. Oh, good. So we can move further and we'll see in details what the factors are. Just now what we have seen, की एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ इंडोरन्स लिमिट आपण ऍक्च्युअल मध्ये कशी कन्वर्ट करायची. तर त्यासाठी आपण के केबी केसी केडी केई अँड केएफ हे फॅक्टर घ्यायचे, त्यांना मल्टिप्लाय करायचे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूला, आणि जी काय व्हॅल्यू येईल दॅट व्हॅल्यू वी आर गोइंग टू यूज फॉर द ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन. ओके, आता we are going to see first factor as a surface finish factor or surface factor Ka. Now here already it has explained that the rotating beam test specimen has a polished surface, and most of the components do not have the polished surface. That scatter marks are there, then impressions are there. Okay. For example, we can say if we are going to manufacture any component, at that time the company is going to put logo of that company on that component. Okay, and that logo, when that company is going to put, that is the impressed one, that is embossing is done sometimes. Okay, and when we are going to do the embossing on any component, possibility of stress concentration will get increased. Okay, and we can say that surface is not that much smooth as we have seen for the standard specimen. कुठल्याही कंपोनंटला आपण घेतलं तर त्या कंपनीचा ट्रेडमार्क, त्या कंपनीचा लोगो आपण त्या कंपोनंटवर बघतो. ओके, जिथं कुठं लोगो इम्प्रेस केला असेल त्या ठिकाणी दॅट मीन्स एम्बॉस केला असेल तो, तर तिथं जो सरफेस फिनिश असणार आहे तो कमी असणार आहे इतर पार्टपेक्षा.
मग तिथं क्रॅक इनिशिएशन होऊ शकतं. ओके, that's why we are going to use this surface finish factor. Now how it is calculated in actual our problem, surface finish factor may given. Okay, it is not necessary to calculate it. It may be given in statement. आपण जे प्रॉब्लेम सोडवणार आहे एक्झाम मध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये हे सरफेस फिनिश फॅक्टरची व्हॅल्यू दिली जाते. ओके, दॅट मीन्स ऑलवेज, नॉट ऑलवेज, वी कॅन से मोस्ट ऑफ द टाइम. ओके, पण काही केसमध्ये इफ यू आर गोइंग टू वर्क ऑन फील्ड ऍट दॅट टाइम इट मे नॉट बी पॉसिबल. तुम्हाला कुठलं कंपनी किंवा एखाद्या फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल त्यावेळेला तिथं तुम्हाला सरफेस फिनिश फॅक्टरची व्हॅल्यू ॲज इट इज दिली जाणार नाही. दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट. And what is the formula for calculating that surface finish factor? Is Ka is equal to capital A into bracket SUT raised to B. Now what the A is and what the B is. Now this A and B are the arbitrary constants which are multiplied to SUT, that is the ultimate tensile strength of that material. Now how we can get this ultimate tensile strength? This ultimate tensile strength can be calculated or measured by means of simple tensile test. UTM वर जी टेस्ट करतो आपण त्या टेस्ट वरून this ultimate tensile stress ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. किंवा आता डिझाईन स्टँडर्ड बुक मध्ये, स्टँडर्ड डिझाईन डाटा बुक मध्ये आपल्याला सगळ्या मटेरियलचे स्ट्रेस स्ट्रेन कर्व मिळतात. त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व वरून यू कॅन टेक द व्हॅल्यू ऑफ SUT, that is ultimate tensile strength. Okay, and that is multiplied by A as an arbitrary constant and is powered by small b value. Okay, now who is going to decide this value of A and B? That is decided by the operation which you are going to do on that component. Now, which operations we are doing on any component to manufacture any computer, any component, that is grinding or machining, that is cold rolling, okay, hot rolling, and as that forged component. Okay, now here it is not included as a casting. Okay, so out of that any we can use as for the casting, that is forged component can be correlated to the casting, and depending upon that value of A in megapascal is given. If we are going to calculate the SUT, or if you are going to take this SUT in megapascal, then A value normally we are going to use it in megapascal only, not in pounds. Okay, so value of capital A for this type of machining is given in this chart, and this chart is the source where we have taken from, where we have taken it from the Siglage book. Okay, that is 5th edition of that Siglage book. We have taken this chart. Okay, normally you can refer this chart when we are working on actual field, and you can calculate value of Ka, that is the surface finish factor or surface factor. Next, when we are going to consider the size factor, at that time this size factor is depend upon how much diameter rod you are going to use, or dimension of that component you are going to use. Normally, if you are going to use the diameter, you can ask question that if suppose we are not going to use circular component, if it is square one, then what we can do? If it is oval one, if it is elliptical, what we can do? So for that we have to use design data book, because the area of circular cross section is correlated to the same area of square cross section, rectangular cross section, elliptical cross section, and according to that this value of Kb are given in design data book. Here for example only I have taken as a component which is of round section, circular section. Getting? जर आपण हा सर्क्युलर सेक्शन म्हणजे डायमीटर हा 8 mm पेक्षा कमी असेल किंवा 8 mm असेल तर Kb used as a 1. Okay, that size factor we can use as a 1.
पण तोच जर डायमीटर 8 mm पेक्षा मोठा असेल, ओके, देन आणि 250 mm पेक्षा लहान, 8 mm पेक्षा मोठा आणि 250 mm पेक्षा लहान, then KB is used as a 1.189 into d raised to minus 0.97, okay, 0.097. This value is standard one, and this value is, or this formula is used to calculate KB. Okay, and whatever may be the value which you are going to get from this KB or from this equation, we are going to use for the KB. Okay, and if the component is larger than 150 millimeter, it may be now 1000 millimeter. Okay, then for all that cases we have to use this factor as a 0.6. That KB has to be used as a 0.6. Got it? Now equivalent factors, that is KB size factors, are given in design data book for rest of the cross sections which we are going to use. Suppose I section we are going to use. For that value of KB is given in design data book, and we can choose, or even in Bhandari's book also it is given. Okay, when we are going to solve problems, at that time we will use that chart and we will calculate the KB from that chart. Okay, any question? Hello, today we are going to stop here. If you have any question, you are free to ask. We have seen up to size factor. Hello? Yes, sir. If you have any question, you are free to ask. Hello? I'll take presentee. No, sir. No question. No, sir. No questions. Okay. So present numbers are 54, 50, 7, 8, 13. Seventeen, 20, 21. 26, 27, 29. 'Just a minute.